आणि समोर दिसतोय तो जंजिरा किल्ला. हा बघा जंजिरा किल्ला. मंडळी सुंदर गाव हे बघा. नेहमी म्हणतो कोकण म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग. की सुंदर वाटते ना, नाळाची झाडं. आणि हा किल्ला जंजिरा किल्ला आहे. आज मंडळी आता आपण आलो आहोत जंजिरा किल्ल्याच्या ह्या किनारपट्टीवर. सुंदर अशा सुंदर वातावरण दिसत आहे. छानपैकी नाळाच्या बागा आहेत. आता आपण चाललो आहोत पुढे. पाण्याचा अंदाज खूप जास्त असल्यामुळे किल्ल्यावर जाण्यास सध्या बंदी आहे आता समजलं. आणि नौका सगळ्या लागलेल्या आहेत किनारीला. सुंदर दृश्य तुम्ही पाहताय मंडळी. आणि समोर दिसतोय तो जंजिरा किल्ला. हा बघा जंजिरा किल्ला. सगळ्या नौका इथे लागलेल्या आहेत. कारण आज समुद्राला उधाण असल्या कारणाने वाऱ्याचा जास्त अंदाज असल्या कारणाने समुद्रामध्ये जाण्यास बंदी आहे. आणि किल्ल्यावर देखील जाण्यास बंदी आहे. तर मंडळी नक्कीच सांगतोय, पुन्हा सांगतोय, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पुढची माहिती तुम्हाला नक्कीच किल्ल्याची तुम्हाला माहिती मिळेल. मंडळी हा कोळीवाडा आहे. कुठला? राजपूत कोळीवाडा. माय गॉड मंडळी हे बघा समुद्रातून गाडी जाते. आता जाऊया पुढे. मंडळी हे बघा टॅग लाईन आम्ही मुरुडकर. मंडळी हा बघा तुम्हाला पाहताय तुम्ही किल्ला थेट माझ्या कॅमेऱ्यामध्ये कैद. भूमिकंप एवढा मोठा एकदम मोठा होईल तेव्हा ते फक्त मंडळी सुंदर गाव हे बघा. नेहमी म्हणतो कोकण म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग. की सुंदर वाटते ना, नाळाची झाडं. आणि हा किल्ला जंजिरा किल्ला आहे. आज जाता आलं नाही मंडळी कारण उधाण आहे आणि तुफान असल्यामुळे बंद आहे. पण नक्कीच पुढच्या वेळी ज्यावेळी येईन ना तुम्हाला मी नक्कीच व्हिडिओ करून दाखवेन. तरी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील व्हिडिओत तुम्हाला या किल्ल्याची माहिती मिळेल. मंडळी आता चाललो आहोत पद्मदुर्ग किल्ल्याकडे जो छत्रपती संभाजी महाराजांनी बांधला होता. आणि ते देखील जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी. आता आपण तिथे जातोय. जंजिरा किल्ल्यावर जाताना नाही पण आता पद्मदुर्गच्या इथे पण आपल्याला जाता येणार नाही आहे कारण पाणी भरपूर वाढलेलं आहे. पण बाहेरून तुम्हाला आम्ही किल्ला दाखवणार आहे. आणि माहिती तुम्ही व्हिडिओमध्ये पाहाच. कशी वाटली व्हिडिओ ती देखील सांगाच. आणि हो व्हिडिओला कमेंट करायला नक्कीच विसरू नका. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बीचवर जाणार होतो मी. तर आता आपण बंदरावर आलेलो आहोत. आता पुढच्या दिशेने जाऊन किनारपट्टीवर जाऊ. आणि सुंदर अशा दृश्याचं तुम्हाला मी थेट माझ्या मोबाईलच्या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून नीट घडवत आहे. म्हणजे हे बघा हे बघा समुद्र. वादळ भरपूर आहे बघा. शेसाळ झाला आहे. तिचं काम चालू आहे. अडीच जिल्ह्यांनी वाढवून दिवाळीच्या जी. आणि बायको आता सुकाट घेताना हे बघा बायको सुकाट घेताना भांडे बघा. आणि हा पद्मदुर्ग किल्ला मंडळी. हा बघा छत्रपती संभाजी महाराज यांनी बांधलेला पद्मदुर्ग किल्ला. आणि त्या दिशेने गेला की जंजिरा किल्ला.
मंडळी किनारपट्टी बघा सुंदर आहे, स्वच्छ नीट आणि क्लीन आहे. आणि इथे बसण्यासाठी सुंदर अशी अरेंजमेंट केलेली आहे. लाईट्स पण आहेत मस्त. रात्रीच्या वेळी खूप छान दिसतं इकडे. वारा भरपूरच आहे, वाऱ्याचा आवाज येत असेल तुम्हाला. घोडागाडी आहे, किल्ल्यावर जायला बोटीने जातात. आणि बघा ना अशा प्रकारची पद्धतशीर आपण जाऊ शकतो. तर म्हणून इथे arrangement आहे. आणि हे बघा घोडा गाडी. या गाड्या सुद्धा आहेत मंडळी. 200 रुपये राऊंड आहे. 2 छोटे 1 लहान. मस्त सोय आहे. तुम्ही एंटरटेन करू शकता इथे आल्यावर या बीचवर. फोटोग्राफी सुद्धा करायला मिळते. हे बघा हे जे फोटो काढतात हे दादा. आणि PDF वगैरे बरेच त्यांच्याकडे क्वालिटी आहेत. आणि ते हॉर्स रायडिंग सुद्धा आहे. हे बघा ना दादा. जॅक तर बीच आहे. आपला मित्र सुद्धा भेटलाय. चांगली सेवा देतात ते. ग्राहक सुद्धा खुश असतात. आणि या फ्लॅगचं नाव आहे काय? जॅक नाव का? जॅक. बरेच त्या गोष्टी आहेत. छान आहे इकडचं बीच मंडळी. तुम्ही या आणि इकडचा आस्वाद घ्या. अलिबाग मुरुड जंजीर किल्ला. मुरुड बीच आहे. आणि त्या निमित्ताने जर तुम्ही आलात तर पद्मदुर्ग किल्ला सुद्धा तुम्ही पाहू शकता. या साईडला इकडे आपला मुरुड जंजिरा किल्ला या दिशेने तिकडे गेला. आणि हे जो बसलेलं छोटंसं गाव सुंदर वाटतंय मंडळी. आणि बघा चेंडापटा कशी खेळतात पाण्यात आमची. मस्त मजा येते. पाणी उडवा वरती, पाणी उडवा वरती, पाणी उडवा. बस 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 सगळे एन्जॉय करतायत. तर मंडळी व्हिडिओ कसं वाटलं नक्कीच सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद. आणि सांगितल्याप्रमाणे लवकरच आपण भेटूया नवीन व्हिडिओ. चला.